बदलत्या काळानुसार बळीराजा अधिक प्रयोगशील होत असून शेतीमध्ये विविध पिके तसेच आंतरपिकं घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. अशाच प्रकारचा यशस्वी प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी येथील शेतकरी दत्तात्रय डोंगरे यांनी करून दाखवला आहे. पारंपरिक कांदा पिकासोबत त्यांनी पहिल्यांदाच 10 गुंठ्यांमध्ये गुलछडीची लागवड केली आणि अवघ्या 4 महिन्यात सुमारे 1 लाख रुपयांचा नफा मिळवला आहे. सध्या कांद्याला बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने दत्तात्रय डोंगरे यांनी पर्यायी उत्पन्नाचा मार्ग शोधण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शेताची योग्य मशागत करून त्यात मोठ्या प्रमाणात शेणखत टाकले आणि नियोजनपूर्वक गुलछडीची लागवड केली. 10 गुंठ्यांमध्ये गुलछडी लागवडीसाठी त्यांना सुमारे 28,000 रुपयांपर्यंत खर्च आला. लागवडीनंतर सुमारे 4 महिन्यांनी गुलछडीच्या फुलांची तोडणी सुरू झाली. विशेष म्हणजे या कालावधीतच लागवडीचा संपूर्ण खर्च वसूल झाला. त्यानंतर मिळालेल्या उत्पादनातून आतापर्यंत सुमारे 1 लाख रुपयांचा निव्वळ नफा त्यांनी मिळवला आहे. दत्तात्रय कृष्णा डोंगरे, पापरी. गुलछडी लावली तर ते काय कशी लावली? हे शेजारी आपण कांद्याला भोत सोडतो असं, आणि प्रत्येक गड्ड्याच्या मधला एक इथं बरं अंतर ठेवायचं चौरस. एका बोधाला 3 येते असे. त्याच्या आधी काय करावं लागतं? जमीन मशागत? जमीनला काय नांगरायची, रोटरायची, बोध सोडायचं, पहिल्यांदा शेणखत भरपूर टाकायचं, तर ही पीक चाल खाता नाही तर मग नाही. पाण्याचं कसं नियोजन? पाण्याचं ह्याला दररोज केळीसारखं आहे, रोज तास 2 तास का होईना पण पाहिजे. त्याला कसं ड्रिप मध्ये द्यायचं का? काय ड्रिप मोकळं तुमच्याकडे भरपूर पाणी असेल तर मोकळं सोडलं तरी चालतंय, अडचण नाही. एकदा लावल्यावर किती दिवसांनी मार्केट? ही सुरुवात ह्याची 4 महिन्यापासून पुढे होती. 200 ग्राम, किलो, 1.5 किलो, आणि ज्या टायमाला 7 महिने होईल त्या टायमाला अगदी भरपूर निघते. आता ही माझी 10 गुंठ्यात जवळजवळ 30 किलो पर्यंत गेली आहे दररोज. दररोज. किती वर्ष चालतं तरी? एकदा 3 वर्ष चालते. 3 तुम्ही पोझिशनवर कुठल्या सांभाळताय, 3-4 तुम्हाला कसं चालवायचं तशी. आता कसं रेट आहे मार्केट? मार्केट काय रोज तेजीमध्ये. गणपतीच्या पिरियडमध्ये भरपूर असते. गणपती, दसरा, दिवाळी हे जास्त आहे. मग 200, 250, 300, 400, 500. गेल्या वर्षी गणपती या टायमाला 1600 रुपये किलो पर्यंत गेली. किती खर्च आराम? त्याला एवढ्या रानाला टोटली खतासहित म्हणलं तर 28,000 रुपये गेलो, मेहनती सहित हे सगळं. आता तुम्हाला राहते किती आहे? आता खर्च तर मागच निघून गेलाय. आता रोज येईल ते आपलंच आहे. तरी कुठलं मार्केट? तिथनं गावातनं जाते मुंबई. मुंबई. कसं किलो जातं? आता परवा काल गेलतं बघा 150, त्याच्या आधी गेलतं 60, आज 80. म्हणजे असं रोज तेजीमध्ये. एका दिवस 40 बी जातं या, एका दिवस लय मालाचं हे झालं तर 20 पण जातं या. त्याच्यावरती कमी जाता नाही. आपल्याला सरासरी लेवल 60-70, 60-70, 80 ची भेटते. आता ह्यातनं किती फायदा झाला तर तुम्हाला? ह्यातनं बघा आता 30,000 खर्च केला तर 30,000 रुपये आतापर्यंत राहिले. आता हे 3 वर्ष हे आपलंच प्रॉपर. किती लाख राहिला? हे आता ह्याला लावून अजून वर्ष व्हायचं. आता पावसाळा आला जवळ वर्ष होते एखादा पाऊस पडल्यावर. किती लाखाची उलाढाल झाली? हा? किती लाखाची उलाढाल झाली? हे आता शेवटपर्यंत म्हणलं तर हे जवळजवळ एवढं 3-3.5 लाखापर्यंत जाईल. होय.